नागपूरच्या भारतीय उत्कृष्ट मंडळाच्या वतीने जर आपण पाहिलं तर गडचिरोलीसाठी रुग्णवाहिका देण्यात आली आणि त्याचं लोकार्पण भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलं। आपल्यासोबत स्वतः दरेकर सर आहेत। सर, काय सांगणार? अत्यंत दुर्गम भाग गडचिरोलीचा आणि त्यासाठी आरोग्य सेवा म्हणून रुग्णवाहिका आत्ता देण्यात आली, तुम्ही लोकार्पण केला, काय सांगणार? नाही, मला वाटतं गडचिरोलीकडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं विशेष लक्ष आहे। आज जिल्हा नक्षलवादी जिल्हा होता, आज नक्षलिस्ट नष्ट होत आहेत। आज त्याचबरोबर तिथे मोठमोठे उद्योगाचे प्रकल्प येत आहेत आणि इथला आदिवासी बहुल असणारा गडचिरोली जिल्हा आरोग्याची खूप दुरावस्था होती आणि अशा वेळेला आता सरकार आरोग्य व्यवस्था मोठ्या प्रमाणावर उभी करत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या दुर्गम अशा भागाकरता काहीतरी योगदान दिलं पाहिजे या विचारातनं या ठिकाणी भारतीय उत्कर्ष मंडळाची लोक माझ्याकडे आली। आमचे राठी असतील, सुनीलजी देशपांडे यांच्या सांगण्यावरून की या चांगल्या उपक्रमाला या ठिकाणी मदत करण्याची, सेवा करण्याची संधी या साऱ्या मंडळींमुळं या ठिकाणी मला मिळाली। निश्चितच ही एक ॲम्ब्युलन्स आहे, परंतु गडचिरोलीच्या विकासात आणखी आरोग्यविषयक काही सेवा असतील तर या सर्व आमच्या मंडळींसोबत आम्ही निश्चितपणे असू। आज मी आमचे शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख मुद्दामून या ठिकाणी या उद्घाटनासाठी आलो आणि आज प्रकल्प पाहूनही त्या ठिकाणी समाधान झालं की एक त्यागी वृत्तीनं आमच्या साऱ्या या परिवारातील लोक काम करत आहेत, याचा निश्चितच आम्हाला अभिमान वाटतो। अधिवेशन सुरू आहे। दुसरीकडे आज आपण पाहिलं तर अनिल परब यांनी उदय सामंतांचा भांडोत्री असा उल्लेख केला। कसं पाहता अशा वक्तव्यांकडे? नाही, मी त्या ठिकाणी हाऊसमध्येच त्याला विरोध केला आणि मग अनिल परब यांनी दिलगिरी व्यक्त केली, शब्द मागे घेतो सांगितलं। अशा प्रकारचा भाडोत्री बोलणं हा त्या सभागृहाचा नव्हे, त्या सरकारचा, त्या मंत्र्याचा अपमान आहे। त्यामुळं तात्काळ मी उठलो, त्या ठिकाणी सांगितलं आणि अनिल परब यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त करून भाडोत्री हा शब्द मागे घेतला, प्रभारी मंत्री बोलले। सकाळी जर आपण पाहिलं तर महेंद्र दळवी यांचा एक व्हिडिओ व्हायरल केलेला होता अंबादास दानवेंनी, त्यानंतर टीका सुरू झाली। आता आदित्य ठाकरे म्हणतात की ते शिवसेनेचे आमदार नाही तर ते गद्दार टोळीचे आमदार आहेत। नाही, मला वाटतं गद्दार खुद्दार टोमण्यापलीकडे जरा यांनी जावं। आपल्या पक्षाचं अस्तित्व संपायला आले, त्याचा विचार करा। आपण का पराभवाला सामोरं जातो आहे, लोक का आपल्यापासून दूर चाललेत याचा विचार करा। परंतु ह्यांना कोट्या करण्यातच आनंद वाटतं आणि जे पिताश्री करतायत तेच आता आदित्यजी करतायत। शेवटला प्रश्न, 2 दिवसापूर्वी ज्या पद्धतीने तुम्ही स्पेशल विमानाने मुंबईवरनं इकडे आला, त्यानंतर टीका सुरू झालेली आहेत, कसं पाहता? नाही, तो विषय आता झालेला आहे आणि जागा नसल्यामुळे, विमानांची दुरावस्था असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक आमदार एकत्रितपणे त्या ठिकाणी आणले। तो काही इश्यू करण्यासारखा असा विषय नाही आहे। आपण जरा पाहिलं भारतीय उत्कृष्ट मंडळाच्या वतीनं जे आहे ते रुग्णवाहिका देण्यात आली आणि त्याचं लोकार्पण या ठिकाणी जर आपण पाहिलं प्रवीण दरेकरांनी केलेलं आहे। कॅमेरामॅन साई कायावारसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।